19 मेला आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत बहिणीकडे आलो साताऱ्याला आणि नरसोबाच्या वाडीला फिरायला जायचं म्हणून 4 व्हीलरनी निघालो. पहिले नरसोबाच्या वाडीचं दर्शन घ्यायचं आणि मग कोल्हापूरला जायचं असं ठरलं. पण मध्येच सांगली रोडला एक एर्टिका आडवी आली. स्पीड होती आमची थोडी गाडीची आणि आम्ही त्याच्यावर जाऊन धडकलो. आणि आम्ही गाडीत 5 लोक होते. ड्रायव्हिंग सीटवर माझे जावाई होते, एक मुलगा होता त्यांचा 14 वर्षाचा आणि मागे मी मध्ये बसले होते. माझ्या बाजूला माझी बहीण होती आणि बाजूला 13 वर्षाची माझी मुलगी होती. आम्ही सगळे बॅडली इंज्युअर्ड झालो. ॲक्सिडेंटमुळे आमची कार पलटी झाली आणि त्यामुळे आम्हाला लागलं बरंच. पण लगेच आम्हाला प्रकाश हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स आली. लगेच 2 मिनिटात आम्ही कॅज्युअलिटीमध्ये पोहोचलो. माझ्या जावयाला थोडं लागलं होतं, त्यांच्या मुलाला थोडं कमरेला लागलं आणि थोडी चेहऱ्याला दुखापत झाली. बहिणीला थोडं डोळ्याच्या वरती स्टिचेस वगैरे लागले. मला माझे दोन्ही हात बॅडली फ्रॅक्चर झाले, डावा आणि उजवा. बाकी कुठे लागलं नाही. आणि मुलीला थोडंसं लागलं होतं, ती पण सुखरूप आहे. आणि आम्हाला लगेच ताबडतोब इथे ॲडमिट केलं गेलं. लगेच ॲम्ब्युलन्समधून इथे आणलं गेलं. कॅज्युअलिटीमध्ये आमचे प्राथमिक उपचार झाले. त्या चौघांना 2-3 दिवसात सुट्टी झाली. त्यांची तब्येत आता बरी आहे. माझे दोन्ही ऑपरेशन्स झाले PMJAY योजनेअंतर्गत. डाव्या हाताला मला प्लेट टाकली आहे आणि ऑपरेशन छान झालं. उजव्या हाताला रॉड टाकला आहे. आता तब्येत बरी आहे. हॉस्पिटलचे सहकार्य चांगले लाभले. डॉक्टरांची टीम, मावशा वगैरे सगळं चांगलं आहे. स्वच्छता छान आहे. इथे रोग्याला 1 टाइम नाश्ता, 2 टाइम जेवण वगैरे मिळतं. एकंदरीत हॉस्पिटलची सुविधा आणि सगळं कारभार वगैरे अगदी व्यवस्थित आहे. त्याबद्दल मी सर्व टीमचे धन्यवाद मानते. आपुलकीने सेवा देणारे आपलं हॉस्पिटल, प्रकाश हॉस्पिटल.